I seriously don't care what people talk behind my back. They don't know me. आणि मला खरंच काही फरक पडत नाही. माझ्याबद्दल वाईट बोला, चांगलं बोला. आणि वरनं तुम्ही कसं सिंगल पॅरेंट, सिंगल मुलगी आहे, त्यातनं दिसायला चांगली, अट्रॅक्टिव्ह, स्मार्ट, डेअरिंग बाज, हे जे बोलणारे असतात ना, ते बेसिकली काय असतात माहिती आहे? पीपल आर जेलस. मी ना, मला घाबरून जगायला आवडत नाही, मला स्ट्रेस घ्यायला उगाच आवडत नाही. टिल डेट आय लिव्ह फॉर द डे. यू वॉन्ट बिलीव्ह, प्रत्येक शो नंतर कमीत कमी 80 लोक मला भेटायला यायची. आणि त्यात होते यंगस्टर्स, लहान मुली, आणि ते वयस्कर असतात ना, आजी आजोबा टाईप्स, ते लोक थांबायची बाहेर येऊन. नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. छान नवरात्र सुरू आहे आणि त्याच सोबत अनेक ठिकाणी आपण स्त्रीचा उदो करतोय, स्त्री शक्तीचा जागर करतोय, सशक्त स्त्रियांबद्दल बोललं जातंय. पण मग हे 9 दिवस होतं. एरवी काय इतर थ्रूआउट द इयर आपण काय करतो, तर या सगळ्या स्त्रियांना, बायकांना, मुलींना अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात. अनेक टोमणे असतील, अनेक स्टिग्माज असतील, अनेक गोष्टी या सगळ्यांना ह्यांना सामोरं जावं लागतं. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन त्या सगळ्या गोष्टींना इट्स ओके म्हणायचा आमचा हा छोटासा प्रयत्न. आणि आज आपल्यासोबत आहे रेशम टिपणीस. रेशम मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. येस, आणि इट्स ओके म्हणतोय आपण या नवरात्रीला. मी सिंगल पेरेंट आहे आणि मी 2 मुलांची काळजी घेते ॲज सिंगल पेरेंट. इट्स ओके. कधी कधी कुठे कुठे इट्स ओके म्हणायची वेळ आली. ॲक्च्युली जेव्हा डिवोर्स झाला तेव्हाच तिथपासूनच सुरूच झाली. इट्स ओके. त्यात काय, डिवोर्स झाला तर शेवटी जन्म मीच दिलाय, 9 महिने पोटात मीच त्यांना ठेवलंय, कळा मीच सोचलाय, त्रास मीच काढलाय त्यांना डिलिव्हर करायचा, मोठं मीच केलंय, त्यांच्यावरती संस्कार पण मीच केले. सो इट्स ओके ना, बिग डील. जस्ट काय म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, गिव्हिंग युअर स्पर्म्स डझंट मेक यू अ फादर. राईट. You need to stand for that child. So I think it's okay and I am proud to be a single mom. एक्झॅक्टली. आणि तेच कुठेतरी आपण ह्यातून साध्य करतोय. अनेकदा असं होतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना लेबल्स बनवले जातात आणि एक स्टॅम्प असतो, अरे ही सिंगल मदर आहे, अरे शी इज अ डिवोर्सी. हे याने कधी कुठे काय फरक पडला का? स्टॅम्प म्हणजे तुला हे म्हणायचं का, अवेलेबल टॅग असं म्हणतात. राईट. सो येस, पहिलं म्हणजे सुरुवात तुमच्या डिवोर्स पासूनच होते. एकदा तुमचा डिवोर्स झाला की ओ शी इज अवेलेबल. त्यातनं सिंगल मदर आहे, ओ शी इज डेफिनेटली अवेलेबल, ओ शी इज नॉट डेटिंग एनीबडी, फिर तो आराम से मिल सकती है. हे असलं खूप असं. तर माझ्या बाबतीत पण फार झालं नाही आहे, कारण माझा स्वभाव, मी आय एम अ व्हेरी फ्रँक पर्सन. जे आहे ते तोंडावरती आहे. सो इट इज अप टू मी, इट इज माय लाईफ. कोणाला किती जवळ घ्यायचं आणि कोणाला किती जवळ नाही घ्यायचं. सो जर मी परमिशन दिली तर देन ओनली दॅट पर्सन कॅन कम टू मी ऑर अप्रोच मी. बट आय ऑलवेज गिव्ह सच सिग्नल्स की ते सगळे 5 लांबच राहतात. कारण त्यांचं म्हणणं असतं की नको, हिच्या नादी नको, 4 चौघात ती कानाखाली पण मारू शकते ती. सो माझ्या बाबतीत फार मला असं काही मला आय हॅव नेव्हर गॉन थ्रू सच सिच्युएशन्स ऑर समथिंग लाईक दॅट. पण सिंगल पेरेंट म्हटल्यावरती फार आव्हानं सुद्धा असतात, फार ती फेस करावी लागली असतील. तुमचं जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा यू आर ॲट अ डिफरंट एज. एक वेगळं वय होतं, त्या वयाची मॅच्युरिटी असेल, 2 मुलं पदरात आहेत. हा सगळा फेस कसा होता, ह्या सगळ्यातून कसा बाहेर आला? ॲक्च्युली काय झालं की माझ्या बाबतीत एक प्लस पॉईंट हा झाला की माझं कमी वय होतं तेव्हा मला मुलं झाली. सो वेन आय वॉज 20 आय डिलिव्हर्ड माय डॉटर. वेन आय वॉज 25 आय डिलिव्हर्ड माय सन. सो तेव्हा मीही लहान होती, माझी मुलंही लहान होती, तर मीही त्यांच्याबरोबर मोठी झाली. आणि नाव टुडे आय लाईक दॅ माय फ्रेंड्स दॅट टॉलर देन मी. पण तेव्हा काय असं यंग होती तर एनर्जी खूप होती, कष्ट मेहनत घ्यायची ताकद पण खूप होती, आणि कमी वयात रिस्पॉन्सिबिलिटी झाल्यामुळे मॅच्युरिटी पण झालेली. सो जिद्द होती ना, कारण की नाही आता पहिलं गोष्ट म्हणजे घरातनं निघाल्यानंतर मुलांना आईकडे किती वेळ ठेवणार. आम्ही एक तर दादरमध्ये 1 रूम किचनमध्ये राहायचो.
त्यात वहिनी, त्याचा मुलगा, दादा, आई, बाबा, ह्यात मी, माझी 2 मुलं कुठे राहणार. तर पहिलं सुरुवातच माझी घर घेण्यापासून होती. तर मी फक्त तोपर्यंत मग आईला सांगायचे की आता तू आहेस तर तुझ्याकडे ठेवून जाते, कारण मी जितकं जास्त काम करीन तितकं लवकर मी घर घेईन. अँड विदिन अ इयर आय बॉट अ हाऊस फॉर माय सेल्फ अँड आय शिफ्टेड विथ माय किड्स ओव्हर देअर. सो बट ते 1 वर्ष नशीब देवाच्या बाप्पाच्या कृपेने काम पण भरपूर होतं माझ्याकडे. टचवूड आजपर्यंत मला असं कधी बसावं लागलं नाही घरी. काही ना काहीतरी काम येतच राहतं समोरून. सो काम केलं आणि घर घेतलं आणि मग मुलांच्या शाळा बदलल्या. जिकडे घर घेतलं तिकडे शाळा त्यांना नवीन परत ऍडमिशन केली. मग माझी आई माझ्याबरोबर राहत होती. सो शी वॉज ऑलवेज देअर. म्हणजे जे काही आज मी आहे माझ्या आईमुळे, कारण मी जी आहे ते माझ्या आईने मला बनवलं तसं. कारण माझी आई पण माझ्यासारखी आहे, शी इज व्हेरी स्ट्रॉंग. तर आईने खूप सपोर्ट केला. आई म्हणते तू जा, तूच काम कर, मी मुलांना सांभाळ. तर त्याच्यामुळे इट वॉज इझी फॉर मी. नक्कीच. तुम्ही तुमची जिद्द दाखवली, त्यातून बरंच काही उभं केलं. पण जेव्हा ही जिद्द दाखवत होतात तेव्हा इंडस्ट्रीमधून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी कानावर पडल्या असतील, काही कुठून काही अनुभव आले असतील. कारण काय चर्चा तर सुरू झाल्या असतील डिवोर्स झाल्यानंतर. आणि मग एक सिंगल पेरेंट, एक सिंगल मदर आणि सेम टाइम एक ॲक्ट्रेस असतानाचा त्या चर्चांना कसं तोंड दिलं? आय डोंट केअर. I seriously don't care what people talk behind my back. They don't know me. आणि मला खरंच काही फरक पडत नाही. माझ्याबद्दल वाईट बोला, चांगलं बोला, नका बोलू, मी लक्षच देत नाही. आय केअर बिग एफ फॉर दॅट. कारण केलं तरी बोलणार, नाही केलं तरी बोलणार. आणि हे लोक काय माझं राशन भरायला येतात का, माझी बिलं भरतात इलेक्ट्रिसिटीची, की ह्यांच्या बोलण्याने मला काय फरक पडतोय? हे माझ्या मुलांची काळजी घेतात का? कोण जिवंत आहे, कोण मेलंय, कोण आजारी पडले हे जाऊन बघतात. ह्यांना काय काही कारण दिली तरी बोलत बसतात. आणि आपली इंडस्ट्री अशी आहे ना की जोपर्यंत गॉसिप होत नाही ना तोपर्यंत आय थिंक त्यांचा दिवस जात नाही. सो अँड एव्हरीबडी डझंट टॉक. देर आर फ्यू पीपल इन आर इंडस्ट्री हू लव्ह टू गॉसिप अननेसेसरी. बिचिंग त्याला म्हणतात. आणि वरनं तुम्ही कसं सिंगल पॅरेंट, सिंगल मुलगी आहे, त्यातनं दिसायला चांगली, अट्रॅक्टिव्ह, स्मार्ट, डेअरिंग बाज, हे जे बोलणारे असतात ना ते बेसिकली काय असतात माहिती आहे? दिस पीपल आर जेलस बिकॉज दे एक्झॅक्टली वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ द वे आय एम लिव्हिंग अँड दे डोंट हॅव गट्स. दॅट्स इट. खूप छान बोललात तुम्ही की अगदी थोडक्यात होतं. अगदी काही अशी वाक्य होती की खरंच माणसांना बोलायला अनेक विषय असतात, त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं किती नाही ते आपल्या हातात असतं. पण घरात जेव्हा तुमची मुलं मोठी होत असतील, बाहेर पेरेंट्सकडनं अपेक्षा असतात, डॅड हवे, बाबा हवे. कधीतरी एखादा प्रश्न असा मुलांकडून आला का जिथे कुठेतरी असं वाटलं की मुलांसाठी एखादं डिसिजन घ्यावं, म्हणजे लग्न करावं किंवा असं, म्हणजे प्रश्न, not questioning your choice? By grace of God, though I am divorced, but me and Sanjeev are very, very good friends till date. He got married, he has a son now. But आम्ही तेव्हाच डिसाईड केलेलं, म्हणजे खूप फनी आहे मी तुला. आमचा जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा आमचा डिवोर्स झाल्यानंतर आम्ही एकत्र लंच पण करायला गेलो आणि रात्री वी वेंट फॉर ड्रिंक्स ऑल्सो. So it was our decision. It was our mutual decision to separate. But त्या गोष्टीचा आम्ही मुलांवरती कधीच अफेक्ट होऊन देणार नाही. म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर आम्ही एकत्र वेकेशन्सला जायचो, ते राहायला जायचे तिकडे, तो येऊन पिक करून जायचा, तो कधी कधी गोव्याला घेऊन जायचा. तर आत्तापर्यंत ना त्यांना वडिलांची कमी कधी दिसली नाहीये. सो त्यांच्याकडनं अशी कधीच अपेक्षा नाही आली की, किंवा मलाही वाटलं नाही की ओ दे नीड अ फादर. they have a father, right? So I don't have to get married. And do you think मी जर लग्न केलं असतं तर त्यांच्यासाठी ते वडील झाले असते? नाही, कारण ती जागा ऑलरेडी कोणीतरी घेतली आहे आणि तो रिस्पेक्ट आणि ते प्रेम अजूनही तसंच त्यांना मिळते. सो त्याच्यासाठी मी का लग्न करू? नको अजून एक दंडा कशाला डोक्यात. येस, नक्कीच. अनेक विषय घेतोय आपण, मजा करतोय, धमाल करतोय. तुमचा जो डिवोर्सचा किस्सा होता, तुम्ही जो सांगितला, तुमचं जे काही बॉन्डिंग आहे ते अनेकांनी आय एम शुअर ऐकलं नसेल, या माध्यमातून कळलं. पण त्याचसोबत हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अनेक
असे प्रसंग आले असतील जिथे स्वतःला काही क्वेश्चन्स करावे वाटले, किंवा असा प्रसंग किंवा असा अनुभव आला असेल जिथे कुठेतरी खचायला झालं, किंवा कुठेतरी असं वाटलं की आत्ता अजून स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, असं एखादा कुठला घडलं होतं का प्रसंग? नाही ग. आय खरं सांगू, मी ना, मला घाबरून जगायला आवडत नाही, मला स्ट्रेस घ्यायला उगाच आवडत नाही. टिल डेट आय लिव्ह फॉर द डे. आणि माझी मुलं पण तशीच आहे. माझी मुलं ना, माझ्याकडनं फार अपेक्षा नसतातच. त्यांना इनफॅक्ट त्यांना जितकं पाहिजे असतं ना त्याच्यापेक्षा जास्त ते डिमांड करत नाहीत. ते उलट मला आजही विचारतात. म्हणजे मी आता तर स्वतः कमवायला लागले ते, पण थोडा वेळ पूर्वी विचारायचे, मामा मला हे घ्यायचं, तुझ्याकडे पैसे आहेत का? आणि समज मी की नाही आत्ता नाही आहेत, येतील. नाही आय एम नॉट इन अ हरी, आल्यावर सांग मग आपण घेऊ. त्यांनी कधीच असे माझ्याकडनं अपेक्षा नाही केल्या की ओव्हर एक्सपेन्सिव्ह डिमांड्स नाही केलेत. व्हॉट एव्हर वी हॅड, वी वर व्हेरी हॅपी विथ दॅट. आणि त्यांना मी अशा सवय लावल्याच नव्हत्या की असं हे महागात घे, ते महागात घे, किंवा लक्झरियस लाईफस्टाईल. जे आहे ह्याच्यात राहायचं आपण, आणि आपण खुश राहायचं. सो मला असं कधी कसं बघायला गेलं तर फक्त त्यांच्या जेव्हा शिक्षणांचं होतं, म्हणजे जेव्हा, कारण आता शिक्षण, ऋषिका आता शी इज अ फोटोग्राफर, तर तिचं जेव्हा तिला पुण्याला पाठवायचं होतं सिम्बायसिसला 3 वर्षाचं बॅचलर्स डिग्री घ्यायला, तेव्हा मला तिकडे वाटलं की आता ना, कारण इट वॉज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह एज्युकेशन. सो तेव्हा मला वाटलं की थोडं आता जास्त काम केलं पाहिजे. आणि कारण नाहीतर फीज वगैरे कसे भरणार, कारण एका साईडला मानवचं पण चालू होतं तिकडे पण, तो पण कॅम्ब्रिजला होता, त्याचं पण शिक्षण एक्सपेन्सिव्ह होतं, हिचं पण होतं. त्यातनं ती तिकडे पुण्याला राहायची, एका तिने घर घेतलेलं, तिचा तो वेगळा खर्च महिन्याचा, तो वेगळं रेंट, म्हणजे हे 2 घरं चालवण्यासारखं होतं. तेव्हा पण नंतर मग मी म्हटलं की ठीक आहे, आता आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ वरती आता आपण स्पोर्ट्स गिअर टाकूया आणि पळूया पुढे. येस. तर मग मी गाडी स्पोर्ट्स वरती टाकली आणि अजून पुढे गेली. येस. आणि ती वेगात सुरू झालेली गाडी अजूनही छान सुरू आहे. सगळं सुरू होतं, सगळं छान सुरू होतं. बिग बॉस घडलं मध्ये. बिग बॉस रिलेटेड बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज झाल्या, बरेच गॉसिप झाले, खूप मजा आली. तो सीझन आम्ही खूप एन्जॉय केला. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरती स्वतःसाठी काय बदललं होतं? बिग बॉसच्या घरातनं बाहेर आल्यानंतर लोकांना प्रश्न होता की नक्की जे घडलं आतमध्ये ते खरं होतं की ते खोटं होतं. तर मी त्यांना विचारले, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जे दिसलं त्याच्यावरनं तुम्हाला काय वाटलं? नाही, मग कोण म्हणले की नाही असं होऊ शकतं ना. मी म्हटलं हे बघ, दॅट वॉज अ गेम. सो आम्हाला जे तुम्हाला दाखवायचं होतं तुम्ही तेच बघितलं. सो इट्स अप टू यू व्हॉट यू वॉन्ट टू डिसाईड. आणि पण माझ्या बाबतीत बिग बॉस मला असं वाटलेलं की खूपच कॉन्ट्रोवर्सी होईल आणि बोंबाबोंब होईल. पण अर्थात तो गेमच तसा होता, त्यासाठीच ते टू गेट अ ग्लॅमर. आता सारखं आपण काय भांडू नाही शकत ना तिकडे. ते घर असं आहे की इफ यू वॉन्ट टू स्टिक अराउंड इन दॅट हाऊस यू हॅव टू गिव्ह सम कंटेंट राईट फ्रॉम युअर साईड. आय एम नॉट अ पर्सन दॅट मी कचा कोणाच्या अंगावरती, छाताड्यावरती जाऊन बसेन किंवा कचकच करत बसेन. आता आहेत लोक ठेवली आहेत ना आपण घरात ते करायला, मग आपण तेच काय करायचं? तर मग आपण काहीतरी आपल्यामध्ये काय आहे, यू आर ग्लॅमर, यू आर गुड लुकिंग, मग आपण काहीतरी ग्लॅमरस करू, काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल करू. पण झालं ना की ती 1 महिना त्याचाच बवाल चालू होता. आय डोंट थिंक सो बाहेर अख्ख्या जगात काही असेल. मी इतका कंटेंट दिला की घ्या. तर बाहेर निघाल्यानंतर इनफॅक्ट आय गॉट अ अपोजिट रिॲक्शन. माझं नाटक सुरू झालं वस्त्र. ओके. हा, यू वॉन्ट बिलीव्ह, प्रत्येक शो नंतर कमीत कमी 80 लोक मला भेटायला यायची. आणि त्यात होते यंगस्टर्स, लहान मुली, आणि ते वयस्कर असतात ना, आजी आजोबा टाईप्स. ते लोक थांबायची बाहेर येऊन, म्हणजे मी चेंज करून, तर सगळं तो क्रिसमस ट्री सारखी असायची करून सगळ्यांना भेटायचे. आणि आधी मला ना पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की ताई तुमच्यासाठी ना खूप लोक थांबले, तुम्हाला भेटायचं त्यांना, म्हटलं बापरे. आणि जस्ट बिग बॉस संपलेला, म्हटलं बघू तरी काय रिॲक्शन. तर बाहेर गेली तर एवढं प्रेम, आय डिडंट बिलीव्ह. म्हटलं नाही तुझा स्वभाव खूप चांगला आहे, मला आवडलं, तू बिंदास आहे, अशीच राहा. म्हटलं
म्हणजे ऍटलीस्ट पीपल केम टू नो व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन आय एम. नुसतं फक्त जे दिसतं त्याच्यावरती विश्वास न ठेवता तो माणूस कसा आहे ते ओळखले. आय गॉट इट. नक्कीच. मुलांचं काही रिॲक्शन होतं का बिग बॉस घरातून आल्यानंतर? दे नो मी व्हेरी वेल. इनफॅक्ट माझी मुलं आणि तिचे फ्रेंड्स ते सगळे एकत्र बसायचे आणि बिग बॉस बघायचे रोज. तेव्हा तर काय 24/7 नव्हतं ना, आता ते बघायचे. तर ते माहितीये मम्मी काय आहे, मम्मी किती कांडी मास्टर आहे, किती बदमाश आहे. तर त्यांना कळलं की हे सगळं काय खरं नाही, मम्मी गेमसाठी करते. कारण एक माणूस ऑलरेडी माझ्या आयुष्यात आहे, तर त्याला सोडून मी दुसऱ्या माणूस कशाला अफेअर करणार. आणि नंतर जेव्हा ती आलेली पण घरी, ती बोलली की यू आर वन ब्रॅट, व्हॉट वर यू डुईंग. असं चप्पस गप्पस. आणि पार्टनरचं काय रिॲक्शन होतं जेव्हा हे सगळं बघितलं? कुठेतरी तो बिचारा फसला ना मधल्यामध्ये, तो ना इंडस्ट्रीजला. त्याला रोज 10 फोन यायचे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय रिॲक्शन आहे, रेशम आणि राजेश हे असं असं वागतात. डोंट कॉल मी, आय डोंट नो, शी इज इन द गेम, लेट हर प्ले अ गेम, डोंट गेट इन्व्हॉल्व्ड, आय डोंट वॉन्ट टू इन्व्हॉल्व, यू टॉक टू हर व्हेन शी इज आउट. डोंट टॉक. मला सगळे फोन करायला लागले, मला सोसायटीमध्ये लोक मला असे बघायला लागले. मी मला घराच्या बाहेर जायची चोरी झाली. येस. सो बिग बॉसचे साईड इफेक्ट्स असे सुद्धा होते, आय एम शुअर. धमाल, मस्ती, गप्पा, तुमचा प्रवास, हे सगळं बोलतोय. या प्रवासात जर एखादी अशी भूमिका असेल जी आज जर मागे वळून पाहायची असेल आणि जर म्हटलं की त्या भूमिकेने तुम्हाला सगळं दिलं, जे आज आहात, जिकडे आहात, त्या भूमिकेमुळे आहात, अशी एखादी कोणती भूमिका? माझी पहिली सिरियल कॅम्पस. डेफिनेटली मी म्हणेन की कॅम्पस आणि पहिली फिल्म बाजीगर, या दोन, एक ती हिंदी फिल्म आणि ही ती हिंदी सिरियल, त्यांनी इट वॉज अ लाईफ चेंजर फॉर मी. आणि आजही लकीली दोन्ही ह्याच्यात माझं नाव अंजलीच होतं. कॅम्पसमध्ये पण नाव अंजली होतं आणि बाजीगर पण नाव अंजली होतं. अजूनही लोक मला अंजली असंच म्हणतात. म्हटलं अरे आता एवढी वर्ष, 91, 92ची गोष्ट आहे, पण अजूनही लोक म्हणतात. आणि अंजली का फोन आहे, आईस्क्रीम खाना जरुरी, अजूनही मला बाजूला जाताना लोक टोमणे मारतात. मी तेच म्हणणार होती की एक मीम खूप फेमस आहे, अंजली का फोन है, आईस्क्रीम खाना जरुरी है. हे मीम अजूनही रिलेट होतं तुमच्याशी. हो, मजा आहे. पण कमाल रोल होता तो. अँड इट वॉज, तुला माहिती आहे, म्हणजे उद्या शूटिंग आहे आणि एक दिवस अगोदर मी फायनल झाली. म्हणजे ऍक्च्युली त्या रोलसाठी कोणतरी दुसरं कास्ट केलं आणि ती काहीतरी तिचं काय झालं, आय डोंट नो, नाही डिडंट वर्कआउट. सो तेव्हा राजन वागदरे वर एडिटर आणि पंडितदादा परेजुकर मेकअप मॅन होते, हेड मेकअप मॅन. तर संजीवजींनी विचारलं की है कोई लडकी तो बताना. तर राजन बरोबर मी खूप मराठी सिरियल्स केलेले. पंडितदादांचं नुकती मी त्यांची होम प्रोडक्शनची फिल्म केली. तर दादा बोले आहे एक मुलगी, बोली नाही थोडी बबली वगैरे पाहिजे, बबली मुलगी, थोडं टॉमबॉय. तर दादा बोले एक आहे, तिला मी पाठवतो तुमच्याकडे. तर मी बँड्राला गेलेली, तिकडे आरिफ जकारिया बरोबर माझं ऑडिशन झालं. मला वाटलं अरे वा हा हिरो आहे वगैरे. नाही, असं काही नाही. मी ऑडिशन दिली आणि त्यांनी सांगितलं की हा ठीक आहे, उद्या सकाळी 8 वाजता सेटवर ये. म्हणा उद्यापासून शूटिंग आहे. हो, आय गॉट दॅट मेन लीड ऑफ कॅम्पस. इट हॅपन्ड इन लाईक सडनली. मला पण विश्वास नाही बसला. मला वाटलं तर ऑडिशन होणार, काय होणार बिणार नाही, आपलं जाऊ दे. And I was just 16 that, 16 नाही 17 that time. But it was a tailor-made role for me. Tailor-made. नक्कीच. मजा आली. आणि त्याने नंतर तुमच्या ह्या प्रवास सुरू झाला. सगळी दरवाजा उघडले. हिंदीची दरवाजी उघडली ना पहिला. म्हणजे इट ओपन ऑल द डोर्स फॉर हिंदी. म्हणजे आणि नंतर मग मी हिंदीमध्येच गेली ना. मग हिंदी सगळ्या किती सिरियल्स केल्या, मी अजूनही करते. बट इट स्टार्टेड. नक्कीच. तो प्रवास आता आपण एक अगदी थोड्या झलकमध्ये पाहिला की तो कसा सुरू झाला, सगळं झालं. पण या सगळ्यामध्ये जर आज मागे वळून पाहताना अनेक माणसांनी कुठेतरी टिप्पणी केली असेल, बरंच काही बोलले असतील किंवा कानावर ऐकलं असेल की या माणसांनी, आज इथे बसून त्या प्रत्येकाला जर काही सांगायचं असेल, रेशम टिप्पणीस आज जिथे आहे तिथून काय सांगावं असं वाटेल? हो, असं तर खूप लोकांनी माझ्याबद्दल चांगलं कमीच बोलले, बहुतेक वाईटच बोलले. तर
मला फक्त सांगायचं की तू बोलताना माणूस कधी विचार का नाही करत की तुम्ही कोणाबद्दल बोलताय, तुम्ही त्या माणसाला किती ओळखता, तो माणूस बेसिक नेचर कसा आहे, त्याच्या आयुष्यात काय काय झालंय आणि तो कसा पुढे आलाय, हा विचार न करता जे तोंडात येईल काय उचलली जीभ लावली टाळाला असं म्हणणं ना ती, तर आय थिंक स्टॉप बिंग सो जजमेंटल इन लाईफ. Don't judge anyone like that. I said, I don't judge anyone. Everybody has a personal life. Everybody, especially a woman, has a right to live their life on their terms and conditions. Who are you to talk shit about them? Stop blabbering. If you are really concerned, do something for that person rather than talking shit. काहीतरी वाईट बोलण्यापेक्षा. Otherwise, just shut up. Yes, I am sure तो प्रत्येक माणूस ऐकत असेल ज्यांनी कुठेतरी कधीतरी एखाद्या व्यक्तीची, एखाद्या स्त्रीचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला असेल, तिला काहीतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असेल. तर येस, गप्पा मारल्या, छान नवरात्र अशा वेगळ्या पद्धतीने आपण साजरी करतोय, पण यासोबत अजून काहीतरी करणार आहोत. करूया? हां, येस. सो येस, जसं मी म्हणाले, काहीतरी वेगळं करायचं आहे आपण. प्रत्येक स्त्री, प्रत्येक बाई, प्रत्येक मुलगी आयुष्यात हे वाक्य कधी ना कधी ऐकतच असते. आज वेळ आली आहे की आम्ही गप्प बसणार नाही, त्याला आमच्या पद्धतीने कमबॅक द्यायचं आहे. तर मी ही वाक्य बोलून दाखवणार आहे. तुमचा कमबॅक काय असेल त्याला हे आपण ऐकणार आहोत. करूया सुरुवात? येस. सो पहिलं आहे, मुलगी आहेस ना, मग मुलीसारखी वाग ना. मुलगी आहेस ना तर मुलीसारखी वाग ना. चांगलं काहीतरी देऊया ह्याला. म्हणजे नक्की कसं वागू रे? येस. मुलगी असून तुला स्वयंपाक येत नाही. मुलगा असून तुला येतो. मुलगा आणि मित्र आहे आणि तो सुद्धा या वेळेला रात्री तुला घरी सोडायला आलाय. नशीब कर कोणतरी सोडायला आलंय. एकटी असली तर मला उठवून नेलं असतं. थँक्यू कर त्याला, थँक्यू बोलायला पाहिजेस तू. वय निघून गेल्यावर तुझ्याशी लग्न कोण करणार? लग्न करायचंय कोणाला? तू करणार आहेस? तुला विचारलं मी, लग्न करायचंय कोणाला? हु आर यू टू आस्क मी दिस क्वेश्चन फर्स्टली. बाईच्या जातीने जरा आवाज हळूच ठेवायला हवा नाही? मग पादू पण नको तू जोरात. तुला नोकरी कशाला हवी? मस्त श्रीमंत नवरा बघ आणि सेटल हो. हो, एक काम कर, तुझ्या मुलीसाठी असाच नवरा शोध. बेटा, लग्न म्हटल्यावरती ऍडजस्टमेंट तर आलीच आणि बाईने ती करायलाच हवी. बरं, असं आहे का? ऍडजस्टमेंट ठीक आहे, करूया. तुझ्यापासून सुरुवात करते मी. करशील माझ्याबरोबर ऍडजस्ट तू? तुझ्या घरच्यांना, म्हणजे तुझ्या घरातील जे पुरुष असतील ना, त्यांना टॅक्सेस आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल विचार आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. मला नाही करायची इन्व्हेस्टमेंट, कारण मी गेल्यानंतर त्याच्यावरती पण लोक भांडत बसतील पाहिजे. जो पैसे आहेत ना, मी आत्ताच खर्च करणार मरायच्या अगोदर आणि संपवून टाकणार. तुम्ही तुमचं बघून घ्या. पिरियड झालेत म्हणजे आता 5 दिवस तू बाहेरची झालीस. What nonsense. अच्छा, सो पिरियड झाली काय? व्हॉट वॉज द क्वेश्चन? पिरियड झालेस म्हणजे आता 5 दिवस तू बाहेरची झाली आहेस. बाहेरची झाली आहे. So you're not allowed to touch anything. You're not allowed to do anything. God has not made this rule. These are all man-made rules. I don't follow them. You don't touch me if you have a problem. Fuck off. Yes, so हे धमाल कमबॅक्स आय एम शुअर प्रत्येक स्त्री कधी ना कधी कोणाला ना कोणाला ह्याच्यावरती तर खूपच ओपन उत्तर आहे, पण मी ते देऊ शकत नाही. येस. सो येस, धमाल गप्पा, तुमचा प्रवास, तुमचे जे काही तुम्ही फेस केलं ते अगदी थोड्या पद्धतीने तुम्ही इथे मांडलात. त्याचसोबत आगळी वेगळी नवरात्रसुद्धा आपण साजरी केली आणि कमबॅकसुद्धा दिले. आय एम शुअर की प्रत्येक स्त्री कधी ना कधी, कुठे ना कुठे या प्रत्येक प्रश्नाला तिचं उत्तर देऊ शकेल. सो एनिवे, थँक्यू सो मच रेशम मॅम की तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी कनेक्ट झाला, छान गप्पा मारल्यात. जाता जाता आमच्याकडनंही G2 डुगनी गुडनेस. थँक्यू सो मच. येस. आणि समजा जाता जाता प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक बाईला आज रेशम टिपणीसला काही सांगायचं असेल तर ते काय असेल? त्यांना मला काय सांगायचं नाही, तुम्हाला जर त्यांना काही म्हणायचं. मी फक्त एक सांगेन की प्लीज काही घाबरून राहायची गरज नाही. कोणी काय बोललं तर प्लीज जास्त लक्ष घेऊ नका, कारण इव्हेंच्युअली ते बोलणारच, ते थांबणारच नाही. पण आय विल ओनली से की प्लीज लिव्ह युअर लाईफ द वे यू वॉन्ट, वेअर व्हॉट एव्हर यू वॉन्ट,
डू वॉट एव्हर यू वॉन्ट. कोणामुळे तुमचं लाईफ थांबवू नका आणि तुमच्या इच्छा मारू नका प्लीज. कारण प्लीज आयुष्य एकदाच मिळतं आणि पूर्ण जिओ जी भरके असं मी म्हणेन. डोंट केअर अबाउट द वर्ल्ड विल टॉक, दे विल नेव्हर शट अप. जस्ट डू वॉट यू फील लाईक डुईंग, बी हॅपी. आय एम शुअर जिला हे ऐकायची गरज होतं तिने ते ऐकलंय आणि कुठेतरी तिच्यासाठी ही प्रेरणा ठरणार आहे, इन्स्पिरेशन ठरणार आहे, एक बूस्ट ठरणार आहे. सो येस, थँक्यू सो मच पुन्हा एकदा. काळजी घ्या, सेफ राहा Yes, आणि yes. पुन्हा भेटूच. बाय बाय. येस.